कॉलेज असतं 8 वाजता आणि आम्ही घरून निघतो 6:30ला. असं नाही की नंतर बस नसते, असते ना, पण ती डायरेक्ट आमची शाळा सुटल्या भात खायच्या टायमाला. नमस्कार, मी आहे कांचन. काही असो या नसो, पण आमच्या प्रॅक्टिकल लॅबला कायम प्रॉब्लेम असतात. एक तर लाईट जाते, नाही तर दुसरी वेळेस कुलपाची चावीच गायब होते. आता आम्हाला घेणं असो या नसो, पण आमचे शिक्षक लोक पार सगळ्या कुलपांच्या चाव्या लावू उघडू उघडू बघतात. पण काय शेवटी लॅबच उघडले नाही. मग शेवटी प्रॅक्टिकल नाही होत तर थेरी घ्यायला आम्ही दुसऱ्या बिल्डिंगला जातो. पहिलं पायथॉनचं लेक्चर झालं, दुसरं स्टॅटचं लेक्चर झालं, असं करून आमचे 2 लेक्चर संपतात. आता परत एक लेक्चर कॅन्सल झाल्यामुळे मी परत आपल्या नावापुरता अभ्यास करायला बसते. आता कॉलेजमध्ये एकमेकांकडून रायटिंग बोर्ड पेन काय मागितलं नाही तर काय केलं. पोरीचा बोर्ड असा होता की जसं का सोनपापडी म्हणून उंदरासारखा खाल्लाय. कसा तरी इकडचा तिकडचा अभ्यास करीत होती तर लगेच संघटना टपकली. मग काय शेवटी एकीनं बॅग उचलली तर दुसरीनं सगळा पसारा. मग काय शेवटी नेलंच उडीत. आता आमची संघटना नुसती जेवायला पिठलं भाकर नाही आणीत तर भाजलेली चिंचोके गोड चिंचा सगळ्यांचा खजिना सोबत असतो. माझ्या कोलगेटमध्ये मीठ कमी असल्यामुळे 4 टेम्पोंचं बळ देऊन चिंचा फोडावा लागल्या. आता म्हाताऱ्या बाईंसारखे भाजलेली चिंचोके खाऊन आम्हाला जायचं होतं प्रॅक्टिकल करायला. तिथं गेल्या गाव पंचायती करता करता आड ना भराभर वयचे चिंता न भरता मी निघाले कॉलेजवरून श्रीरामपूरमध्ये. कशाला तर आपल्याला जायचं असतं रानातले औषध घेऊन घरी. आता पहिल्या दुकानात आलं, जे औषध लागत होते ते काय भेटलं नाही. मग परत थोडं पुढे आलं, परत दुसऱ्या दुकानात येते, तिथं पण नाही भेटलं. मग त्याचा दुसरा बाय प्रोडक्ट घेतला, बिल करून येतो. डोळे असून सुद्धा त्या डोळ्यांना दिसत नसल्यामुळे मैत्रिणीला चष्मा घ्यायला. आता तिला भेटू नाही तर नाही भेटू, पण मी 2-3 चष्मे उचलून शायनिंग मारून घेतली. मग काय चष्मा नाही आवडला, पण घरच्यांनी धुवू नये म्हणून आपलं औषध घेऊन आले निघून. मग परत लाल परी पकडून घरी आलेल्या मला भेटतं झाडाचं पिकलेलं शेत. आता इथून पुढे झाली सुरू माझी रोजी रोटी.